नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री आयएएस अकॅडमी मध्ये आपलं हार्दिक स्वागत। तर आपण आज बघणार आहोत की आपला जो सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 आहे याची एकंदर त्याचा अभ्यासक्रम काय आहे। आपण मागच्या जे आपले सेशन आहे त्यामध्ये आपण बघितले की नवीन वर्णनात्मक परीक्षा पद्धती जी आहे एमपीएससी ने लागू केलेली 2025 पासून तिचे एकंदर परीक्षेचं स्वरूप कसं असेल आणि त्यानंतर आपण आपल्या पुढच्या सीरीज मध्ये आपण बघणार आहोत की जे आपले जीएस चे पेपर आहेत ना सामान्य अध्ययनाचे त्यांचा एकंदर विस्तृतपणे अभ्यासक्रम, त्याची स्ट्रॅटेजी, अभ्यास साहित्य काय असलं पाहिजे आणि त्यात कोणते जे आहे मुख्य उपघटक देण्यात आलेले आहेत। मागचं तुम्ही जर लेक्चर बघितलं आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर तर ते GS2 सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 जो आहे संविधान, कायदेप्रणाली, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध तर ते जाधव सरांनी घेतलेले ते देखील तुम्ही बघू शकता। तर आज आपला विषय आहे की सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1। तर आपण कशावर चर्चा करणार आहोत आजच्या लेक्चर मध्ये की एकंदर GS1 चा जो पेपर आहे त्यात अभ्यासक्रम, त्यात मुख्य विषय, त्यातले घटक, उपघटक कोणते आहेत ते आपण अभ्यासणार आहोत। नंतर PYQs, त्याचं महत्व, त्याचं विश्लेषण कसं केलं पाहिजे, सिलेबसला आपण लिंक कसे केले पाहिजे आणि अभ्यासक्रमात त्याचा वापर कसा केला पाहिजे ते बघणार आहोत। नंतर एकंदर विषयाची स्ट्रॅटेजी आपण म्हणतो ना की अप्रोच कसा असला पाहिजे आपला, की जे आपलं संदर्भ साहित्य असू द्यात किंवा तुम्हाला अभ्यास साहित्य कोणतं वाचायचं आहे आणि नोट्स कशा काढायचे आहेत आणि ते मुख्य जे आहे घटक त्यांना लिंक करून कसा अभ्यास करायचा आहे ते आपण देखील बघणार आहोत। आणि जी बुक लिस्ट आहे तुमची अभ्यास साहित्य ती देखील कोणती तुम्हाला रेफर करायची आहे जी GS1 साठी तुम्हाला उपयोगात येऊ शकते, तो आजचा आपला अभ्यासाचा भाग असेल। तर पण बघूयात की जीएस पेपर 1 मध्ये आहे ना की 3 मुख्य विषय आहेत। 3 मुख्य विषय कोणते तर इतिहास, भारतीय समाज, इंडियन सोसायटी आणि भूगोल, महाराष्ट्र, भारत व जगाचा। तर बघा की आता इतिहास जो विषय आहे त्या इतिहास विषयात जर आपण अजून वर्गीकरण केलं तर आयोगाने असं दिलेलं आहे की कला आणि संस्कृती, सांस्कृतिक वारसा आपण त्याला म्हणू शकतोय, नंतर प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, नंतर आधुनिक इतिहास, स्वातंत्र्योत्तर इतिहास आणि जगाचा इतिहास, असा एकंदर जो इतिहासाचा सिलेबस आहे तो एकदम डिटेल मध्ये असा दिलेला आहे आयोगाने, तर तो आपल्याला अभ्यासायचा आहे। नंतर भारतीय समाज, भारतीय समाजाची वैशिष्ट्ये आणि एकंदर भूगोल। तर आपण इथे बघू शकता की कला आणि संस्कृती, इतिहास, भूगोल आणि भारतीय समाज जो आहे त्याचं डिटेलमध्ये आपण आता जे आहे ते बघूयात की बघा भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य व स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा जो आहे तो समावेश आहे। बघा की कला आणि संस्कृती जे आपलं कल्चर आहे ना की वैदिक काळापासून चालत आलेलं, सिंधू संस्कृतीपासून ते आपलं जे नंतर मध्ययुगीन काळात चालत आलेलं ते आधुनिक काळापर्यंतची आपली संस्कृती कशा प्रकारे ती विकसित होत गेली त्याचा तिथे आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। तर त्या कलेचं जे स्वरूप आहे त्यात कोणतं येतं, त्यात पेंटिंग्स येतात, त्यात तुमचं जे आहे नृत्य, संगीत, नाटक वगैरे त्या सर्व कला येतात आणि त्यानंतर साहित्य, लिटरेचर आणि स्थापत्य कला। आता बघा स्थापत्य कला जी आहे ती सिंधू संस्कृतीपासून कशी डेव्हलप झाली, नंतर त्यानंतर बुद्धांचा जो काळ होता त्यामध्ये स्तूप विहारा, जैनिझम मध्ये जे आहे ते केव्ज कोणत्या प्रकारे होते, नंतर गुप्तानंतरचा जो एक काळ म्हटला जातो त्यात मंदिर स्थापत्य कला कशा प्रकारे विकसित झाली आणि मध्ययुगीन काळातलं जे आहे त्याचं रूप कसं होतं। नंतर मध्ययुगीन काळात आपण आलो तर दिल्ली सल्तनत किंवा मुघल शासनातला जो काळ होता त्याच्यातलं स्थापत्य, आपली जी स्थापत्य शैली आहे ती कुठल्या प्रकारची होती, त्यात बाकीचे जे कल्चर्स आहेत बाहेरचे त्यांचा प्रभाव कसा होता आणि जे लोकल कल्चर त्यातून कसं जे आहे ते डेव्हलप झालं, अशा प्रकारचा एक विश्लेषणात्मक अभ्यास जो आहे ना तो आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तर अशा ठळक पैलूंचा जो आहे तो समावेश इथे केला जातो। बघा प्रश्न तुम्हाला असे विचारू शकतात की मंदिर स्थापत्य कला ही कशा प्रकारे विकसित झाली किंवा मध्ययुगीन काळातले जे आहे साहित्य जे आहे त्याच्यावर विश्लेषणात्मक प्रश्न तुम्हाला देखील तिथे विचारले जाऊ शकतात किंवा वैदिक काळातील जे आहे पुराणे असू द्या किंवा आपली महाकाव्ये, उपनिषद त्यावर देखील तुम्हाला जे आहे साहित्य क्षेत्राशी संबंधित प्रश्न विचारू शकतायत। तर ते झालं भारतीय सांस्कृतिक वारसा आणि कला यांचा जो आहे तो अभ्यास आपल्याला इथे अपेक्षित आहे। बघा महाराष्ट्रातील संत चळवळीचे विविध संदर्भ, भक्ती चळवळ आणि त्याचे तत्वज्ञान। आपणास माहित आहे की महाराष्ट्राला जे आहे ते कशी संत परंपरा लाभलेली आहे की आपण नेहमी म्हणतो ना की संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकार, तेने उद्धारिला अवतार, जनी जनार्दन एकनाथ, स्तंभरिला भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश। तर हे बहिणाबाईंनी जे लिहिलेलं अभंग आहे ना तो, तर याच्यावरून आपल्याला जे महाराष्ट्रातली एक संत चळवळ, एक भक्ती जी चळवळ आहे तिचं महत्व आपल्याला तिथे अभ्यासणं अपेक्षित आहे।
तर बघा, आपली संत चळवळ जी आहे ती यादवकालीन पुढे 11व्या-12व्या शतकापासून संत ज्ञानेश्वर माऊलींपासून जी पुढे चालू झाली, त्यात विविध प्रकारची भक्ती चळवळ आहेत किंवा त्यात संत यांची अभंगवाणी, त्याचं एकंदर आपल्याला विश्लेषण करायचं आणि त्यांचं ते तर करायचंच आहे, पण त्याचा सामाजिक प्रबोधनावर कसा परिणाम झाला, समाजातलं प्रबोधन कसं झालं ते देखील तिथे आपल्याला अभ्यासणं अपेक्षित आहे की त्याचे परिणाम घटक. नंतर आपण वळूयात की आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या. तर बघा की एकंदर ब्रिटिशांचं भारतातलं आगमन कधी झालं, पण म्हणू शकतो की साधारणतः 18व्या शतकापासून जे आहे ती मुख्यत्वे ब्रिटिशांची जी पाळंमुळे आहे ती भारतामध्ये रुजायला लागली. तर तिथून पुढचा जो आहे तो इतिहास आपल्याला विचारतात की त्यात मग विश्लेषणात्मक प्रश्न देखील येऊ शकतात की त्यांची कारणे काय होती, ब्रिटिशांचं भारतावर, भारतीय उपखंडावर वर्चस्व प्रस्थापित होण्यामागची कारणं तुम्हाला विश्लेषणात्मक पद्धतीने ते विचारू शकतात, किंवा 1857चा जो उठाव झाला त्याची कारणे विस्तृतपणे तुम्हाला त्या ठिकाणी देखील तिथे विचारू शकतात, किंवा त्यानंतर झालेले प्रशासकीय शासकीय बदल आहेत ते देखील तिथे विचारू शकतात. महत्वपूर्ण घटना की जी आपण प्लासीची लढाई म्हणतो, 1857चा उठाव म्हणतो, किंवा काँग्रेसची स्थापना म्हणूयात आपण तिथे, किंवा एकंदर ब्रिटिश फ्रेंच वसाहती जे आहेत त्यांचं जे आहे भारतातलं स्थान, त्या महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती, ब्रिटिश साम्राज्यातले व्यक्ती किंवा भारतीय समाजातले व्यक्ती, मग त्यात जे आहे ब्रिटिश व्हॉइसरॉय, गव्हर्नर जनरल जे आहे त्यांवर देखील प्रश्न विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल की लॉर्ड डलहौसी जे आहे त्यांचं जे कार्य होतं 1848 ते 1856 दरम्यान, त्यांनी बऱ्यापैकी एक डेव्हलपमेंटल जे वर्क म्हणतो ना ते करून ठेवलं होतं, तर ते कार्यमीमांसा त्यांची जी आहे त्या ठिकाणी आपल्याला असे प्रश्न येऊ शकतात. महत्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या, भारतीय व्यक्ती देखील, स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे आणि देशाच्या निरनिराळ्या भागांमधील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे महत्वाचे व्यक्ती व स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान. बघा, स्वातंत्र्य लढा, मग त्यात काँग्रेसची स्थापना किंवा जहाल विरुद्ध मवाळ असा गट, किंवा नॉन कोऑपरेशन मुवमेंट, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, स्वदेशी चळवळ जी आहे, अशा प्रकारचा जो स्वातंत्र्य लढा भारतात डेव्हलप झाला तर त्यावरील देखील इथे प्रश्न विचारू शकतायत ते. आणि नंतर आपण जे म्हणतो पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री जे आहे ना, की स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना, की भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर जे विविध संस्थान आहे ती भारतात कशा प्रकारे विलीन झाली, त्यानंतर देशाला भेडसावणारे जे प्रश्न असू द्यात, युद्धजन्य परिस्थिती, गरिबी, किंवा मग औद्योगिकरण, किंवा 1991 नंतरचे जे आर्थिक उदारीकरण आपण स्वीकारले त्यावर देखील इथे प्रश्न विचारले जातात. तर बघा, सिलेबस आपल्याला आपण का डिटेलमध्ये डिस्कस करतो ना, का सिलेबस जो आहे ना मित्रांनो तुमचा, जो ऑन द टिप ऑफ द टंग जे म्हणतो ना आपण, ती पाठ पाहिजे तुम्हाला. पाठ, तुम्ही एखादे न्यूजपेपर वाचताय, पुस्तक वाचताय, स्टेट बोर्डाचं पुस्तक वाचताय किंवा एखादं संदर्भ पुस्तक वाचताय, तर तुम्हाला जे गोष्टी जर तुम्ही ह्या सिलेबसशी जर लिंक केल्या ना, तुम्ही साहित्य वाचताय काहीतरी किंवा स्थापत्य कलेविषयी वाचताय, तुम्ही सिलेबसशी लिंक केला, तुम्ही PYQs बघितले, तर तुमच्या अभ्यासाला जे आहे एक दिशा मिळते, तुमचं जे अभ्यास आहे, तुमचं जे वाचन आहे ते भरकटत नाही कुठे. त्यामुळे सिलेबस जो आहे तो तुम्हाला तोंडपाठ पाहिजे या ठिकाणी. नंतर आपण बघूयात की आता जागतिक इतिहास, जगाचा इतिहास, त्यामध्ये काय येतं की 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे, देशाच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद, कम्युनिझम, भांडवलशाही, कॅपिटलिझम, समाजवाद, सोशलिझम इत्यादी, त्यांची रूपे व समाजावरील त्यांचा समावेश कसा राहिला ते आपल्याला तिथे अभ्यास करणं अपेक्षित आहे. बघा की पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्यांची कारणे, औद्योगिक क्रांती पश्चिम युरोपमध्येच का डेव्हलप झाली आणि तिचा इतर जगावर, किंवा वसाहतवाद जो नंतर पुढे 17व्या-18व्या शतकात डेव्हलप झाला त्या गोष्टीवर कसा औद्योगिक क्रांतीचा परिणाम झाला, असे विश्लेषणात्मक प्रश्न आहेत ते विचारू शकता. आणि त्यातून ज्या वेगवेगळ्या ज्या या शाळा म्हणतो ना आपण, त्या कशा प्रकारे डेव्हलप झाल्या, भांडवलशाही असू द्या, समाजवाद असू द्या, साम्यवाद असू द्या, ह्या कशा प्रकारे त्यांचं जे आहे प्रचार आणि प्रसार झाला आणि त्यांचा एकंदर पूर्ण जगावरील समाजावर होणारा परिणाम, तो आपल्याला तिथे अभ्यासायचा आहे. तर जगाचा इतिहास बघितल्यावर पुढे आपण येतो की भारतीय समाज. बघा, आता भारतीय समाज हा एक मुख्य उपघटक आहे आपल्या GS1 सिलेबसमध्ये. त्यात काय की भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता. आपण म्हणतो ना की भारतीय समाज एक विविध अंगाने असा समृद्ध आहे, युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणतो आपण त्यात, की त्यात वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे पंथ आहेत, वेगवेगळे जाती धर्म आहेत आणि ते गुण्यागोविंदाने नांदतायत. तर ती ठळक वैशिष्ट्ये का आहेत, ती युनिटी का आहे, एवढी विविधता डायव्हर्सिटी असून देखील ती एकता का आहे, कशासाठी आहे, त्याचा तिथे आपल्याला समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि विविधता आहे ती विविध अँगलने आपल्याला जे आहे ती अभ्यासायची आहेत. नंतर महिला व महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे, दारिद्र्य,
व विकासात्मक प्रश्न, नागरीकरण यांच्याशी निगडित समस्या व त्यावरील उपाययोजना. बघा, हा जो घटक आहे ना तो समाजशास्त्राशी निगडित आहे. समाजात तुमचे विविध घटक आहेत, वंचित घटक असू द्यात, ते त्यांचं दारिद्र्य, त्यांचं जे आहे त्यांचे दररोजचे प्रश्न आहेत किंवा नागरीकरण, शहरीकरण किंवा लोकसंख्या वाढ आणि त्याचे होणारे नकारात्मक दुष्परिणाम समाजावरती, अशा प्रकारचा एकंदर समाजशास्त्राचा जो घटक आहे तो इथे अभ्यासणं अपेक्षित आहे. तर भारतीय समाज या टॉपिकमध्ये दुसरा आहे की जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम, सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता. तर जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन, ग्लोबलायझेशन माहिती आहे आपल्याला काय आहे की प्रश्न कशा प्रकारे विचारले जाऊ शकतो की जागतिकीकरण म्हणजे काय आणि त्याचा भारतीय समाजावरील किंवा भारतीय समाजातले विविध जे घटक आहेत, महिला असू द्यात किंवा वंचित घटक असू द्यात, आदिवासी असू द्यात किंवा मुलांवर देखील असू द्यात, त्यांचा समाजावर एकंदरीत होणारा परिणाम जो आहे तो कुठल्या प्रकारे आहे आणि त्यातून ते सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, तर ते तिथे आपल्याला विचारले जाऊ शकते. की जागतिकीकरण आपण म्हणतो ना की मॅकडोनाल्डायझेशन जे म्हणतो आपण की पाश्चात्य मूल्य संस्था आहे त्या आपल्याकडे आल्या आणि त्यातून आपली एक मूल्य संस्था कशा प्रकारे विकसित होत गेली. वैयक्तिकवाद जो आहे पाश्चात्य संस्कृतीमधला वैयक्तिकवाद, तो आपल्याकडे भारतीय समाजात कुठल्या प्रकारे त्याचा परिणाम होतोय, तर ते आपल्याला तिथे देखील अभ्यासायचं आहे. आणि जे सोशल मीडिया आपण म्हणतो ना की सोशल मीडिया थ्रू कसा समाज डेव्हलप होतोय सामाजिक माध्यमांमधून, तर ते देखील आपल्याला तिथे अभ्यासणं अपेक्षित आहे. तर जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम आपण बघितल्यानंतर सामाजिक सबलीकरण. सामाजिक सबलीकरण म्हणजे काय की सोशल एम्पॉवरमेंट. सोशल एम्पॉवरमेंट तर समाजातील वंचित घटक आहेत, विविध वंचित घटक, त्यात दलित, आदिवासी, महिला, अल्पसंख्याक येतात. त्यांचे आतापर्यंतचे प्रश्न काय आहेत, त्यांना अजूनही कोणत्या समस्या भेडसावत आहेत आणि ते अजूनही वंचित का राहिलेत आणि शासनाने आतापर्यंत त्यांच्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवल्यात की त्यांचा जो सामाजिक, आर्थिक, राजकीय दर्जा आहे तो उद्धारण्यासाठी आणि भविष्यात त्यांच्यासाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना राबवल्या गेल्या पाहिजेत हे इथे आपल्याला अभ्यासायचं आहे. नंतर जातीयवाद. बघा, जातीयवाद हा देखील आपल्या समाजाला भेडसावणारा अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि गंभीर प्रश्न आहे. जात ती नाही जात असं आपण म्हणतो ना की जी कधीच नाही जात ती असते जात. तर ते का आहे जातीवाद आणि अजूनही 21व्या शतकात देखील जातीवाद का टिकून आहे भारतीय समाजामध्ये आणि ते भारतीय समाजाचं एक मुख्य अंग बनून राहिलेला जी गोष्ट आहे ते आपल्याला तिथे अभ्यासायचं आहे. नंतर प्रांतवाद, रिजनलिझम आपण म्हणतो ना की एक भाषावाद, प्रांतवाद की अमुक अमुक राज्यात तीच भाषा बोलली पाहिजे, कर्नाटकात जाल तर कानडी चाललं पाहिजे, महाराष्ट्रात असेल तर मराठी चाललं पाहिजे किंवा नॉर्थ ईस्टचे जे राज्य असतील तिकडे वांशिक प्रांतवाद जो चालतो, त्यांची कारणे कोणती आहेत, तर कारणां आणि त्यातून समाजावर होणारा परिणाम कोणता आहे आणि त्यातून आपली जी भारताची युनिटी इन डायव्हर्सिटी, एकता आणि विकासात्मक जे धोरण आहेत त्याला कुठल्या प्रकारे धोका उद्भवतो हे इथून आपल्याला प्रांतवादातून शिकायचं आहे. आणि त्या प्रांतवादाचं ओरिजिन काय आहे, तो प्रांतवाद कशामुळे डेव्हलप होतो. नंतर येतो धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय की सेक्युलरिझम ते काय सांगतं ना की धर्माप्रती शासनाचा प्रत्येक धर्माप्रती असलेला एक तटस्थपणा, शासन कुठल्याही धर्माला प्रोत्साहित नाही करत आणि कुठल्याही धर्माकडे जे आहे त्याला निगेटिव्ह अँगलने देखील नाही पाहत. तर धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, आजकाल आपल्या देशामध्ये धर्मनिरपेक्षतेबद्दल एक महत्वाची डिबेट चालू आहे. तर ती जी टर्म आहे त्याचा अर्थ काय किंवा प्रश्न असे विचारले जातात की पाश्चात्य धर्मनिरपेक्षता आणि भारतीय धर्मनिरपेक्षता यांच्यातला फरक काय, तो आपल्याला देखील अभ्यासायचा आहे त्या ठिकाणी. नंतर आपण बघूयात की आता भूगोल हा आपला एक मुख्य तिसरा उपघटक आहे. भूगोल, तर त्यात 4 घटक येतात की जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये. त्यात मग पठार, पर्वते, पर्वतरांगा, हिमनग, समुद्र किंवा जे विविध खंड आहेत, भूभाग आहेत, त्यांचा अभ्यास, त्यांची प्रोसेस कशी झाली, जिओमॉर्फिक प्रोसेसेस जे आपण म्हणतो त्या कशा प्रकारे ते जे आहे ते जगातील जे आहे ते प्रारूप आहे ते कशा प्रकारे डेव्हलप झाले, तर ते आपल्याला तिथे अभ्यासायचं आहे. नंतर जगातील प्रमुख संसाधनांचे साधन संपत्तीचे वितरण. बघा, आता इथे कोळसा, खनिज किंवा अलीकडीलच जे नवीन नवीन आपल्याला बॅटरी व्हेकल साठी लागतं ते लिथियमचे साठे कुठे सापडतात, ते किती प्रमाणात सापडतात आणि त्यांचं जे आहे एकंदर इंडस्ट्री मधला इम्पॉर्टन्स, महत्व, ते आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. आणि त्यात त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलंय की दक्षिण आशिया व भारतीय उपखंड यासह की जगातील प्रमुख संसाधन, मग त्यात वॉटर रिसोर्सेस पण येतात, ह्युमन रिसोर्सेस किंवा फॉरेस्ट एरियाज, तर ते कुठे सापडतात, वेटलँड्स, आणि त्यांचं जे आहे साधन संपत्तीचं वितरण ते आपल्याला माहित असलं पाहिजे त्या ठिकाणी नकाशा सहित. नंतर तिसरा मुख्य उपघटक येतो की जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक भारतासह. की बघा,
प्रायमरी इंडस्ट्री जे आहे आपलं की कृषी विषयक क्षेत्र, नंतर द्वितीय की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जे आपण म्हणतो ना औद्योगिक क्षेत्र, नंतर तृतीय सेवा क्षेत्र. तर त्यांचं जे आहे एकंदर स्थान कुठे, ते इंडस्ट्री ज्या आहेत त्या आतापर्यंत कुठे डेव्हलप झालेल्या आहेत, तिथेच त्या लोकेशनला येण्यामागची त्यांची कारण काय आहे. जसं की युपीएससीच्या भरपूर PYQs मध्ये असे प्रश्न विचारले गेले आहेत की IT क्षेत्र, सेवा क्षेत्र जे आहे ना ते ठराविक जागेवरच त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होण्यामागची काय कारण आहेत. जसं की IT क्षेत्र आपल्याला माहिती आहे कुठे, बँगलोर, पुणे, नोएडा, हैदराबाद या ठिकाणी आहेत. तर तिथेच येण्यामागची कारणं किंवा पूर्वोत्तर जी राज्य आहेत आपली पूर्वेकडची राज्य, तिथे औद्योगिकरण एवढ्या प्रमाणात झालं नाहीये ऍज कम्पेअर टू महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक किंवा तामिळनाडू ह्या राज्यांच्या कंपॅरिझन मध्ये. तर ती न होण्यामागची कारणं काय आहेत आणि तिथे प्राथमिक क्षेत्र त्यांचं जे महत्वाचं स्थान आहे पूर्वोत्तर राज्यांमध्ये त्याची कारण मीमांसा देखील आपल्याला इथे म्हणजे उदाहरणादाखल आपण समजूयात की अशा प्रकारचे जे आहेत ते तिथे प्रश्न विचारले जातात. नंतर चौथा घटक येतो की भूकंप, सुनामी, ज्वालामुखीची हालचाल, चक्रीवादळे इत्यादी अशा महत्वाच्या भूप्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान, महत्वाची भौगोलिक वैशिष्ट्ये, जलाशय आणि हिमनग्यासह, तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलांचा जो आहे तो परिणाम. म्हणजे जॉग्राफिकल फिनॉमिना जो म्हणतो ना आपण, भौगोलिक जे आहेत गोष्टी अशा की भूकंप, सुनामी त्यामागची कारणं, सुनामी कशा प्रकारे जी आहे ती डेव्हलप होते, नंतर व्होल्कॅनो ज्वालामुखी जे आहे त्यांचे प्रकार कोणते आहेत, ते जगातल्या कुठल्या भागात आढळतात, नंतर त्यांचं लोकेशन काय आहे, चक्रीवादळ बघा आता एक मागच्या महिन्यात दाना नावाचं एक चक्रीवादळ आलं होतं किंवा त्यापूर्वी यास, सागर नावाची चक्रीवादळ आली. तर चक्रीवादळ म्हणजे काय, ती नंतर अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात आहे ती कशा प्रकारे, त्यांची कारणं काय आहेत डेव्हलप होण्याची आणि त्यांचं संक्रमण भारतीय उपखंडाकडे कसं होतं. तर ती एकंदर कारण मीमांसा आणि अशा महत्वाच्या भूप्राकृतिक घटना त्यात सर्वच येतं तुमचं. नंतर भौगोलिक वैशिष्ट्ये, त्यांचे स्थान आणि महत्वाची जी आहे की वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलांचा परिणाम. की बघा क्लायमेट चेंज होते, जागतिक तापमान वाढ, त्यामध्ये की हिमनग जे आहेत ते वितळत आहेत, क्रायोस्फिअर जे म्हणतो ना आपण हिमाच्छादित प्रदेश, तर तो वितळतो आहे, त्याची कारण मीमांसा आणि त्यातून कोणते कोणते उपाय जे आहेत ते योजले पाहिजे. तर हे आपल्याला डिटेलमध्ये आहे तो भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. तर आपण बघितलं की 3 मुख्य घटक, त्यातले जे आहेत ते उपघटक ते तुम्हाला पाठच पाहिजेत. कुठल्याही प्रकारचं पुस्तक तुम्ही वाचत असाल जर किंवा कुठल्याही संदर्भ साहित्य जे आहे ते जर रेफर करत असाल तर, कारण एक योग्य दिशेने जर तुम्ही अभ्यास केला ना की सिलेबसमध्ये जे टर्म्स मेन्शन केलेले आहेत त्यांची तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असेल, त्यावर जर एखादा प्रश्न आला तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे जर त्यावर उत्तर लिहू शकला तर तुम्हाला जे मार्क्स मिळवणं आहे ते सोपं बनतं त्या ठिकाणी. नंतर आपण बघूयात की एकंदर अनालिसिस आपण पाहणार आहोत आता की बघा युपीएससीचा आधार घेऊयात आपण. brunal.org ह्या वेबसाईटवरून आपण ही इमेज घेतली आहे. तर युपीएससीचे जे आतापर्यंत PYQ विचारले गेले ना सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, आता बघा एमपीएससीचा जो पॅटर्न आहे त्याचे आपल्याकडे PYQ नाहीयेत, तर आपल्याला एक फ्रेमवर्क, एक आधार घेण्यासाठी आपण युपीएससीचं घेऊयात की हिस्ट्री, सोसायटी आणि जिओग्राफी जे आहे त्या विषयांवर आतापर्यंत कोणत्या साली किती मार्क्स त्यांना वेटेज होतं. तर तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट हिस्ट्रीला, सोसायटीला आणि जिओग्राफीला प्रत्येक वर्षी एक चांगल्या प्रमाणात जे आहे वेटेज दिलं गेलेलं आहे. इथे बघू शकता की तुम्ही जिओग्राफीचं वेटेज 115, त्यानंतर कधी खूप जास्तही आहे, खूप कमी आहे, 65 पर्यंत जातं ते, किंवा सोसायटी 50 ते 110च्या दरम्यान जे आहे त्याची रेंज आहे. आणि हिस्ट्री, तर यावरून काय समजतं ना की कुठलाही उपघटक तुम्हाला अभ्यासातून टाळायचा नाही की माझा इतिहास चांगला, इतिहास मला चांगला समजतो, भारतीय समाज हा जो तुम्हाला क्लिष्ट वाटतो किंवा बोरिंग आहे, तर असं नाहीये. तुम्ही बघू शकता की आता एमपीएससी आपण असं कन्सिडर करूया की बऱ्यापैकी हा पॅटर्न राहू शकतोय पेपरमध्ये. तर तुम्हाला कुठलाही उपघटक जो आहे तो टाळायचा नाही, प्रत्येक घटकाचं जे आहे त्याचा अभ्यास करायचा आहे आणि तो जो आहे प्रत्येक घटक जो आहे त्याचा अभ्यास तुम्हाला एकंदर त्या ठिकाणी करायचा आहे. नंतर आता स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे बरं, की स्ट्रॅटेजी चालू घडामोडी आणि अभ्यासक्रम यांची जोड. बघा आता चालू घडामोडी जे आहे ना सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 आणि 3 यामध्ये त्यांचं जास्त महत्व आहे ऍज कम्पेअर टू GS1 मध्ये, कारण GS1 मध्ये हिस्ट्री आहे, तिथे करंट अफेअर्सचा एवढा फारसा संबंध नाहीच आहे अजिबात. जिओग्राफीला ठीक आहे, एखादं चक्रीवादळ आलं त्याची तुम्हाला लोकेशन विचारू शकतात किंवा त्याची कारणं विचारू शकतात, त्याच ठिकाणी का आलं किंवा एखादं कुठे भूकंप झाला. बघा आता मागे टर्कीमध्ये किंवा सिरियामध्ये मोठा भूकंप झाला होता किंवा नेपाळचा भूकंप किंवा मध्ये छोटे मोठे जे आहे ते असे भूकंप होत असतात, त्यांची लोकेशन, त्यांची कारणं तुम्हाला विचारू शकतात. तर भूगोलामध्ये देखील आहेत, करंट अफेअर्सचा थोडाफार रिलेव्हन्स आहे. समाजशास्त्र, भारताचा जो समाज आहे त्यामध्ये जातीवाद, प्रांतवाद जे आहे
आता मणिपूरमध्ये जो वांशिक हिंसाचार चालू आहे तर त्यामागची कारण मीमांसा देखील आहे ती विचारली जाऊ शकते, किंवा त्यातून जे नकारात्मक परिणाम समाजावर होत आहेत ते विचारले जाऊ शकतात. धर्मनिरपेक्षता आपण मगाशी बघितलं, ती डिबेट कशा प्रकारे भारतात चालू आहे, कोणत्या पक्षाचं म्हणणं काय आहे आणि समाजाचं एकंदर म्हणणं काय आहे, तर तिथे करंट अफेअर्स तुम्हाला जे आहे ते मदत करू शकतात. किंवा शहरीकरण, नागरीकरण, त्याच्या समस्या, शहरीकरणाचा वाढता जो आहे शहरीकरणाचा जो जे प्रमाण आहे शहरीकरणाचं, त्यावर प्रश्न देखील येऊ शकतात. आता इथे हे झालं करंट अफेअर्स. तुम्हाला कळलं की एकंदर करंट अफेअर्स आपल्याला वाचायचे आहेत, ते सिलेबसला लिंक करायचे आहेत, पण त्याचं एक लिमिट आहे. ते तुम्हाला कसं कुठे लिंक करायचं ते त्या स्पेसिफिक टॉपिकला विचारात घेऊन करावं लागणार आहे. की बघा, चालू घडामोडी आणि अभ्यासक्रम यांची जोड. तर विश्लेषणात्मक अभ्यासावर भर. बघा, विश्लेषण करायचं म्हणजे काय आहे ना, की व्हाय, व्हॉट, हाऊ असे 3 प्रश्न. एखादी घटना असेल इतिहासातली किंवा भारतीय समाजातली किंवा भूगोलामधली, तर त्यांचं व्हाय, व्हॉट, हाऊ हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्याचं ओरिजिन, त्याचे परिणाम आणि त्याचं एक संदर्भातलं जे आहे ते तुम्हाला गोष्टी माहित असायला हव्यात. नुसतं फॅक्च्युअल नॉलेज घेऊन इथे चालणार आहे का आपल्याला, तर नाही. तुम्हाला जर अनालिटिकल ॲबिलिटी जे आपण म्हणतो ना, ती जर डेव्हलप झाली आणि तुम्हाला ती उत्तर लिखाणाला देखील आहे, ती मदत करणार आहे. कारण इथे तुम्हाला प्रश्न असेच नाही विचारले जाणार की जे ग्राउंड वॉटर रिसोर्सेस आहे त्यांचं लोकेशन सांगा. तर प्रश्न अशा प्रकारे देखील फ्रेम होऊ शकतात की भारतामध्ये जे ग्राउंड वॉटर रिसोर्सेस आहे किंवा पाणथळ प्रदेश आहे त्यांचं घटतं प्रमाण एक वाढती चिंतेची बाब आहे, तर त्याची कारण मीमांसा सांगा आणि महाराष्ट्र शासनाने किंवा भारत सरकारने जे आहे ते रोखण्यासाठी कोणते उपाय योजले आहेत, किंवा पश्चिम घाटाचं संवर्धन करण्यासाठीच्या जे उपाययोजना आहेत त्या सांगा आणि त्यांचं एकंदर विश्लेषण करा त्या ठिकाणी. तर त्यासाठी विश्लेषण जे आहे ते महत्वाचं आपल्याला अभ्यासासाठी दिशादर्शक ठरतं. तर बघा, पीवायक्यू का महत्वाचे, आणि मी मगाशी देखील सांगितलं की आपल्याकडे पीवायक्यूचा आधार म्हणजे जे आहे ते युपीसीचे पीवायक्यू आहेत. त्यातून आपल्याला कळतं की कुठल्या घटकावर जास्त भर दिला गेला पाहिजे, कुठला घटक जो आहे जास्त मार्क्सला विचारला जातो आणि अभ्यास जो आहे तो कशा प्रकारे करायचा. तर तुम्ही एखादं पुस्तक घेतलं, पुस्तक तुम्हाला फ्रॉम फर्स्ट वर्ड टू लास्ट वर्ड वाचायचं नाहीये. तुम्हाला काय करायचं आहे ना, सिलेबस घ्यायचा आहे, अभ्यासक्रम जो आपण डिस्कस केला तो, पीवायक्यूज घ्यायचे आहे. आता इथे आपल्याकडे फ्रेमवर्क एमपीएससीचं नसल्यामुळे तुम्ही युपीएससीला एक फ्रेमवर्क धरू शकताय, तर ते पीवायक्यू घ्यायचे. किंवा इतर राज्यांचा जो आपला सेम पॅटर्न आहे ना, युपीचा असू द्यात किंवा हरियाणाचा असू द्यात, त्यांच्याकडे हे सेम पॅटर्न आहे, त्यांचे देखील तुम्ही एक अभ्यासासाठी घेऊ शकतात. तर ते पीवायक्यू बघायचे आहेत आणि कशा प्रकारे अभ्यास केला गेला पाहिजे त्या ठिकाणी, कशा प्रकारे ते प्रश्न विचारले जातात. तर बघा, आयोगाला ओळखण्यासाठी तुमच्याकडे 2च ऑथेंटिक सोर्सेस आहेत. आयोग तुम्हाला पुस्तक सूची नाही देत, अभ्यास साहित्य नाही देत, किंवा आम्ही अशा प्रकारे प्रश्न विचारू नाही देत. ते फक्त तुम्हाला अभ्यासक्रम देतं आणि तुमच्याकडे असतात पीवायक्यूज. 2च ऑथेंटिक सोर्स आहे. तर त्यातून आयोगाला ओळखण्यासाठी म्हणून पीवायक्यू आपल्याला जे आहे ते महत्वाचे ठरतात. आणि मगाशी आपण डिस्कस केल्यामुळे सर्व उपघटकांना जे आहे ते समान महत्व. असं नाही की जॉग्राफी वीक आहे म्हणून मी जॉग्राफी स्किप करतो, बाकीच्या गोष्टींवर जे आहे ते त्याचा जास्त अभ्यास करेल, तिथून जास्त मार्क्स काढेल आणि जॉग्राफीत थोडे ऍव्हरेज आले, कमी आले तरी चालेल. नाही, तसं नाहीये. तुम्हाला सांगता नाही येऊ शकत की त्या वर्षी जॉग्राफीचे जे आहे ते जास्त प्रश्न विचारले गेले, तर त्यामुळे सर्व घटकांना जे आहे ते समान महत्व दिलं गेलं पाहिजे. तर हा झाला एक आपला स्ट्रॅटेजीचा भाग. तर आता आपलं स्ट्रॅटेजी झाल्यानंतर अभ्यास साहित्य काय असायला पाहिजे, की बघा, अभ्यास साहित्य अतिशय महत्वाचं आहे. तर भारतीय कला आणि संस्कृती जो आपण सिलेबस पाहिला, तर त्यासाठी भूषण देशमुख सरांचं सकाळ प्रकाशनचं एक पुस्तक आहे, भारतीय कला आणि संस्कृती, तुम्हाला इंटरनेटवर भेटून जाईल, ते तुम्ही अभ्यासू शकताय. त्यासोबतच तुम्ही एनसीईआरटीची देखील आहे जोड देऊ शकताय. तर एवढं वाचणं सफिशियंट आहे का, तर हो, सफिशियंट आहे. हे जर तुम्ही कंटिन्यू वाचलं, रिव्हिजन केली, त्याच्या नोट्स काढल्या, तर तिथून गोष्टी आहेत त्या किंवा कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतील तुमच्या. नंतर आधुनिक इतिहास, ते बिपिन चंद्र यांचं एक फेमस पुस्तक आहे, ते देखील तुम्ही वाचू शकताय. आता आधुनिक इंडियाज फ्रीडम स्ट्रगल नावाचं एक पुस्तक आहे, ते मॉडर्न हिस्ट्रीसाठी, इंडियाज फ्रीडम स्ट्रगल, आधुनिक भारताचा इतिहास. आणि पोस्ट इंडिपेंडन्ससाठी देखील आहे त्यांचं एक पुस्तक आहे, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, स्वातंत्र्योत्तर भारत. तर ते आपल्याला अभ्यासायचं आहे. नंतर आधुनिक जगाचा इतिहास, सुमन वैद्य आणि शांता कोठेकर यांचं एक अत्यंत चांगलं असं पुस्तक आहे, ते अभ्यासू शकता तुम्ही जगाच्या इतिहासासाठी. बरं, ते पूर्ण वाचायचे का, तर नाही. मगाशी आपण डिस्कस केल्याप्रमाणे की सिलेबस घ्यायचं, त्यात पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, औद्योगिक क्रांतीची सुरुवात, एकंदर पाश्चिमात्य देशातले जे प्रबोधन सुरू झालं तिथून औद्योगिक क्रांती आली, नंतर जे आहे वसाहतीकरण वाढत गेलं, निर्वसाहतीकरण झालं, युनिफिकेशन म्हणतो ना आपण, जर्मन युनिफिकेशन, इटालियन युनिफिकेशन, किंवा राष्ट्रांच्या ज्या बॉर्डर्स आहेत त्या कशा प्रकारे जोडल्या आणि तोडल्या गेल्यात,
तर जे कीवर्ड्स आहेत त्यांना धरून तुम्हाला ते पुस्तक अभ्यासायचं आहे. नंतर भारतीय समाज, इंडियन सोसायटीसाठी एनसीईआरटी जो आहे ना सीबीएसई ची, तर ती बेस्ट सोर्स आहे. एनसीईआरटी तुम्ही अभ्यासू शकता. भूगोल या विषयासाठी स्टेट बोर्डाची पुस्तकं आणि एनसीईआरटीची 6वी ते 12वी इयत्तेची पुस्तकं आहेत ती. नंतर भारताचा भूगोल बाय माजिद हुसेन हे मराठीतून पुस्तक उपलब्ध आहे. आणि त्यासोबतच अत्यंत महत्वाचं म्हणजे ॲटलास जो आहे तो तुम्हाला वापरायचा आहे. ऑक्सफर्ड आपल्या सिलेबसमध्ये काय होतं की साधन संपत्तीचं, खनिज संपत्तीचं जे आहे ते जगामध्ये, भारतामध्ये आणि भारतीय उपखंडामध्ये ते आहे वितरण किंवा भूप्राकृतिक ज्या घटना आहेत त्या. तर हे तुम्हाला समजण्यासाठी ॲटलास तुम्हाला लागणारच आहे, नकाशा लागणारच आहे. कारण प्रश्नांची उत्तरं तुम्ही जेव्हा लिहाल तेव्हा तुम्हाला ते नकाशामध्ये दाखवून द्यायचं आहे की हा साठा इथे इथे आढळतो अशा ठिकाणी. तर त्यासाठी जो आहे तो ॲटलासचा ऑक्सफर्डचा जो ॲटलास आहे तो महत्वाचा आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की आपला GS1 सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 जो आहे त्याचा अभ्यासक्रम काय आहे, PYQचं महत्व आपण पाहिलं. पुढच्या येणाऱ्या सेशनमध्ये आपण ते PYQ डिस्कस करूया, त्यांचं कोणत्या उपघटकावर कसे विचारले गेलेले आहेत आणि त्याचं उत्तर लिखन कसं करावं ते देखील आपण अभ्यासणार आहोत. आणि आपण बघितलं की जे अभ्यास साहित्य आहे ते कोणतं अभ्यासावं, की कोणती आपल्याकडे संदर्भ पुस्तकं, राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाची किंवा एनसीईआरटीची कोणती पुस्तकं पाहिजेत. आणि बघा ही एवढीच का दिली आहे तुम्हाला, तर एक त्याच्यातून बेसिक अंडरस्टँडिंग डेव्हलप होईल. आणि कंटिन्युअस जर तुम्ही रिव्हिजन करत गेलात ना, उजळणी जी आपण म्हणतो ती महत्वाची आहे, ती रिव्हिजन जर तुम्हाला राहिली ना, तर आपण सहसा जे टॉपर्स कडून सांगितले जाते की 10 पुस्तकं एक वेळेस वाचण्यापेक्षा एक पुस्तक जे आहे ते 10 वेळेस वाचा. तुमची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जे आहे ते फाउंडेशन जे आहे ते स्ट्रॉंग होईल, चांगल्या प्रकारे ते घडेल. आणि म्हणून जे आहे ते या ठिकाणी महत्वाचं आहे. थँक्यू.